नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या एम्ब्रॉयडरी कपड्यापासून एक सुंदर असं पाऊच बनवणार आहोत. तर मोबाईल पाऊच. तर इथे त्याचा साईज आहे 8 बाय 5.5. तर इथे मी कॉटनचं फॅब्रिक घेतलेलं आहे बॅक साईडला वापरण्यासाठी रेड कलरचा. तर त्यावर आपण असं चौकोन स्क्वेअरमध्ये या ठिकाणी मी एक फ्युजिंग पेपर स्टिक केलेला आहे एका अस्तरला आणि एका अस्तरला सिंगल ठेवलेला आहे. तर आपल्याला हा कपडा एकावर एक ठेवून त्यावर आपल्याला हा एम्ब्रॉयडरीचा जो पीस आहे तो त्यावर ठेवून अशी रेषा आखून घ्यायची आहे त्यावर, कारण बरोबर तिथे शिलाई झाली पाहिजे, कपडा बाहेर येता कामा नये. तर बघू शकता या ठिकाणी जिथं मार्किंग केलं त्यावर बरोबर शिलाई करायची आहे. तुम्ही बघू शकता. पुढे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तिथे मी पेनाने मार्किंग केलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला शिवताना मार्जिन सोडायचं आहे, जो की हा कपडा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. असं चारी बाजूनी शिवून घ्यायचं आहे यावर. तर सगळीकडून शिवून झालेलं आहे. तर इथे मी कॉर्नर कट करते. असे कॉर्नर कट करायचे म्हणजे उलटवून घेतल्यानंतर मध्ये डिस्टर्ब होत नाही आहे, ते टोक चांगले निघतात याचे. आतून मी फ्युजिंग पेपर वापरलेला आहे, जो की इस्त्री केल्यानंतर तो कपड्याला चिटकतो आणि कपडा कडक बनतो. त्यामुळे एका साईडला मी तो लावलेला आहे. तर हिची एक बंद बाजू आपल्याला ही बंद म्हणजे बंद करून घ्यायची आहे शिवून. त्यानंतर एका साईडला दाबटीप द्यायची आहे. एवढ्या भागात शिवून घ्यायचं आहे आधी. त्यानंतर इकडे वरची एका साईडला आपल्याला दाबटीप द्यायची आहे. त्यानंतर हा पीस मी बाजूला ठेवून देते. तर दुसरा पीस आहे त्याला एक अस्तर आपण जोडून घेणार आहोत. त्या अशा पद्धतीने जोडायचं आहे, कारण या कपड्याचे काठ ऑलरेडी एम्ब्रॉयडरीने हे झालेले आहेत. साईडनं काठ व्यवस्थित आहेत त्याचे, तर त्यावर शिलाई होणार नाही आहे. त्यामुळे मी साईडला 1-1 सेंटीमीटर जागा सोडलेली आहे, जे की आतून आपल्याला फोल्ड करून शिवायचे आहे. तुम्ही बघू शकता इथं व्हिडिओमध्ये. तर मी साईडचा कपडा असा दुमडून घेतलेला आहे अस्तरचा. त्यानंतर आपल्याला उलटवून त्या अस्तर आतल्या साईडनं दुमडायचं आहे 1 सेंटीमीटर दोन्ही बाजूनी, म्हणजे त्या समोरच्या कपड्याला आणि या कपड्याला मॅच व्हायला पाहिजे. ते शिवल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे दाबटीप घेतलेली आहे जिथं मी जॉईंट केला कापड. त्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला तो कपडा व्यवस्थित प्रेस करून शिवून घ्यायचा आहे. म्हणजे हा पीस इथे तयार झालेला आहे आपला अस्तर लावून. कारण यावर जर अस्तर शिवून परत उलटवायचं म्हटलं तर ते होत नाही आहे, म्हणून मी अशा पद्धतीने शिवण केलेलं आहे याचं. तर त्यानंतर हा दुसरा पीस आहे बॅक साईडचा, तो मी सिंगलच ठेवलेला आहे. तर इथे जॉईंट करून घेतलेला आहे. तर जोडताना मला थोडीशी जे काचवर्क आहे ते थोडंसं 2 काच काढावे लागल्या त्यातल्या. तर इथे मी जो बॅक साईडचा पीस आहे त्याला मी बेल्ट लावून घेते आहे. बेल्ट आपल्या आवडीनुसार मी साधारण 40 इंचाचा बेल्ट घेतलेला आहे हा टोटल. आपल्याला किती लॉंग कमी जास्त पाहिजे, किंवा आपण एक बटन पण लावू शकतो कमी जास्त होण्यासाठी. तर इथे बेल्ट लावून झालेला आहे. त्यानंतर मी वेलक्रो घेतलेले त्या ठिकाणी. हा सिंपल पाऊच आहे. यानंतर आपण म्हणजे असं पण बघू शकतो की झिप लावल्यानंतर त्याची कॉस्ट पण वाढू शकते. आता आपल्याला झिप पॉकेटवालं जे असतं ते त्याची प्राईस जास्तच असते साधारण. तर हा सिंगल पाऊच आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये एखादा खणाचा पाऊच असा झिपवाला लावून टाकणार आहे, म्हणजे जसं की बॅक साईडला आणि आतल्या साईडने 2 पॉकेट करणार आहे. तर इथं बेल्ट लावून झालेला आहे. तर साईडनं आपल्याला जिथं अस्तर आणि मेन फॅब्रिक ते जोडून घ्यायचं आहे. इथं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता.
अगदी कॉर्नरला शिलाई घ्यायची आहे व्यवस्थित. तर इथे हे आपलं पाऊच शिवून झालेलं आहे. खूप सुंदर असं हे पाऊच तयार झालेलं आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघू शकता तुम्ही आता हे मोबाईल असा मी ठेवते आतमध्ये आणि छान प्रेस होतं इथं व्यवस्थित. तर यामध्ये आपल्याला व्हरायटी म्हणून झिपवाल्या पण आपण बघू शकता पुढच्या वेळेस, कारण त्याची कॉस्ट पण वाढते तेवढीच. तर सुंदर असं हे पाऊच झालेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला? आवडल्यास मला छान कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल ते पण मला सांगा. म्हणजे त्यामुळे मला कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमच्यामुळे प्रेरणाही मिळेल मला. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.